शिवसेनेमध्ये 2 गट झाल्यानंतर पुरोगामी भूमिका जी उद्धव ठाकरे यांनी घेतली, त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अरविंद सावंत यांच्यासारख्या उमेदवाराला भरघोस मतं मिळाली होती मुस्लिम समाजाची. म्हणजे मी स्वतः ते कव्हरेज केलं होतं, त्यांची मुलाखत घेतली होती. मी यापूर्वी कधी मुसलमानांचा इतका पाठिंबा खास करून म्हणजे बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा कधी मी पाहिला नव्हता. मग असं असताना महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाची मतं खूप मोठ्या प्रमाणात मिळाली, पण ती विधानसभेच्या निवडणुकीत स्कॅटर्ड होताना आपण पाहिली. काही त्यांचे अपक्ष उमेदवार जर असतील मुस्लिम समाजाचे, तर त्यांना सुद्धा अमरावतीमध्ये चांगली मतं मिळाली किंवा इतरत्र. मग ही भूमिका घेऊन एक सर्वसमावेशक भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतल्यामुळे त्यांना वाढता पाठिंबा मिळाला होता. पण समजा हिंदुत्वाची भूमिका घेतली तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये गोंधळ निर्माण होऊन जाईल. आता तोच प्रश्न आहे की महाविकास आघाडी किती काळापर्यंत स्थिर राहू शकते. मे महिन्यात यावर्षी ज्या पद्धतीत होती त्याच स्वरूपामध्ये ती पुन्हा राहू शकते का? 24च्या असेंब्ली इलेक्शन्समध्ये, विधानसभेच्या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने काम केलं तसंच राहू शकते का? आणि पुढे काय होतं? बघा, आता या इलेक्शन्सनी, विधानसभेच्या इलेक्शन्सनी प्रत्येक पक्षाला आपली आपली एक काय म्हणतात त्यांना, प्लेसमेंट म्हणता येईल, किंवा त्यांना हे दाखवलं आहे की तुम्ही काय केलं पाहिजे होतं आणि काय तुम्ही केलेलं नाही. विधानसभेचा वेगळा होता विचार. लोकसभेमध्ये कन्सॉलिडेशन, ते 6 ठिकाणचं, 6 मतदारसंघांचं होतं. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना त्याचा फायदा झाल्याचा दिसला आपल्याला. मग तो फायदा त्यावेळी झाला, तर मग यावेळी का झाला नाही? याच्यासाठी वोट डिवाईड करणारे उमेदवार असतील किंवा त्याच्यामध्ये पुन्हा दुसरा एक उद्देश येतो की बाबा प्रत्येक ठिकाणी म्हणजे आम्हीच माघार घ्यायची का? म्हणजे जसं मी जे छोटे पक्ष, छोट्या आघाड्या उभ्या झाल्या, त्यांचं हेच म्हणणं होतं. म्हणजे लोकशाही आहे, एका बाजूला तुम्ही म्हणता की लोकशाही आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता की आम्ही लढायचं नाही. ते मग अपक्ष पण लढतात. मग आम्ही तर पक्ष आहोत, आम्ही लढायचं नाही का? तर लोकशाहीची हीच तर मजा आहे, ज्याच्यामध्ये ज्याला जमलं त्याला जमलं, आणि ज्यांनी लोकांना ज्या पद्धतीने प्रचार करायचा, ज्या पद्धतीने पोचायचा, तर लोकांना प्रतिसाद मिळतो. आता हे बघा, नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स. उद्धव ठाकरेंनी तो प्रयोग करून बघितला. पुरोगामी आहेत त्यांच्यासोबत असलेले पक्ष, पण त्याच्या पुरोगामित्वावर सुद्धा कधी कधी शंका निर्माण होते. शंका निर्माण होते ना.